महाराष्ट्रात जातीच्या आधारे मतदान होत नाही आणि त्यामुळे इतर मागासवर्गीय समाजाचं एक गठ्ठा मतदान महायुतीच्या बाजूने होईल असं वाटत नाही, असं अजित पवार म्हणतात। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलंय। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय। अंदाज आपण पाहतोय भाजपकडून एक वेगळीच भूमिका घेतली जाते, दादांकडून वेगळीच भूमिका घेतली जाते। भाजपनं नवाब मलिक यांना विरोध केलेला होता, पण मलिकांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं दादांनी। प्रचारात भाजप सहभागी झाली नाही, पण दादा प्रचारात सहभागी झाले। देशद्रोहाचा आरोप भाजपकडून केला जातो नवाब मलिकांवर, तर दादा म्हणतात आरोप कुठं सिद्ध झालेले आहेत। रवी राणा यांना फडणवीसांनी समज द्यावी असं दादांचं म्हणणं आहे। एकीकडे फडणवीस म्हणतायत की हिंदुत्ववादी मराठा समाज आहे, 80% आपल्या बाजूने आहे। ओबीसींची संख्या देखील महाराष्ट्रात अधिक आहे, जवळपास 350च्या घरात। असं असताना मात्र भाजप ओबीसी आणि मराठा या दोन जातींचा, या आरक्षणाच्या दोन महत्त्वाच्या फॅक्टरचा उल्लेख करत असताना तिथं दादा म्हणतात जातीच्या समीकरणावर महाराष्ट्रात निवडणूक होऊ शकत नाही। त्यामुळे महायुतीत कुठंतरी दादांचा अंदाज बदलताना दिसतोय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।